महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सरचिटणीस सुधा अळ्ळीमोरे, सुमित पाटील, देवेंद्र भंडारे, सिद्धाराम अट्टेलूर, जेम्स जंगम, बाबू उपलेकर, नागनाथ कासलोलकर, माजी नगरसेविका नीला खांडेकर, माजी नगरसेविका मंगला कोल्हे, संतोष कदम, अंबादास करगुळे, जॉन फुलारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा आढावा घेत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचं मजबूत नेतृत्व आवश्यक असल्याचं सांगितलं। महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास प्रभागनिहाय विकास कामांना गती दिली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या लोकांच्या मदतीला येणारा देवेंद्र कोठे म्हणून आमदार आपल्याला आता लाभलाय, जो आपल्या संकटात आपल्याशी उभा राहतो। इथं आलं, शौचालयाची व्यवस्था आपण बघितली, इथली शौचालयाची परिस्थिती एवढी गंभीर आहे। या शौचालयासाठी आपण तरी 10 कोटी रुपये मंजूर केलं। आता इथली सगळी आमच्या महिला भगिनीला लागणारी शौचालय आता नवीन होतील आणि या महिला भगिनींचं जे हाल होते, इथं घाण होते, ते आता घाण संपेल। या लोकांना काय पाहिजे? विमानात बसणारी लोक वेगळे आहेत, त्या लोकांच्यासाठी विमान आहेच, पण या लोकांना पायाभूत सुविधा पाहिजे। आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे, शौचालयाची व्यवस्था पाहिजे, आमच्या हाताला काम पाहिजे। या भूमिका या ठिकाणी घेतल्या पाहिजेत। या ठिकाणी आपण पाईपलाईनचं नवीन काम हातामध्ये घेतलं। आता आमच्या महिला भगिनींना किती दिवसांनी पाणी येतं? 5 दिवसांनी पाणी येतं, कधी 6 दिवसांनी पाणी येतं। आता आमचा संकल्प आहे की आता आमच्या बहिणीला स्वच्छ पाणी द्यायचे आणि ते पण रोज द्यायचे। रोज ताजं पाणी, स्वच्छ पाणी आमच्या महिला भगिनींना पोचलं पाहिजे। आता ते पाणी आम्ही उजनी धरणातून आणलं, ते आपल्यापर्यंत पोचलंय। आता पाणी स्वच्छ करण्याचा प्लांट आता बसवायचं काम चालू आहे आणि त्यानंतर आपण बघितलं आपल्या पाईपलाईनची किती अडचण आहे। या पाईपलाईन नव्यानं झाल्याशिवाय आपल्याला पाणी चांगलं मिळणार नाही। आता नव्यानं आपल्या सगळ्यांच्या पाईपलाईन करायच्या आणि आपल्याला रोज पाणी द्यायचं, म्हणून 892 कोटी रुपये आपण मंजूर केलं, त्याचं टेंडर झालं आणि आता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये रोज पाणी आपल्या सगळ्यांना मिळेल आणि हे घाण पाईपलाईन, गटरमधनं ज्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईन आपण काढून। आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील मूलभूत सुविधांबाबत बोलताना रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सोयीसुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला। नागरिकांच्या विश्वासातूनच विकास साध्य होतो असं ते म्हणाले। भागात पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे। 15 वर्ष इकडच्या खासदारांना इकडचं पाणी पुरवठा सुरळीत करता आलं नाही। आजही अनेक भागात रात्री अपरात्री पाणी येतं, कधी कधी रात्री 1 वाजता पाणी होतं। या वेदना महिला खासदार असून सुद्धा प्रणिती शिंदे कमी करू शकल्या नाहीत, तुमच्या अडचणी दूर करू शकल्या नाहीत, परंतु तुमचा लाडका भाऊ, देवा भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्र्यांनी आपली अडचण लक्षात घेतली आणि 192 कोटी रुपयाची योजना सोलापूर शहराला मंजूर केली आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या नळाला रोज पाणी येणार आहे आणि ते पाणी तुमच्या सोयीच्या वेळेत येणार आहे। त्या पाण्याने तुमची गैरसोय होणार नाही याची खबरदारी सुद्धा आपल्याला हे भाजप सरकार घेतोय। भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी संघटनात्मक ताकदीवर भर देत कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भाजपची विकासाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन केलं। 2014 पासून देशामध्ये जो विकास झाला तो केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे झाला। कोविडमध्ये तुमच्या चुली जेव्हा बंद पडल्या, आपल्या हाताचं काम गेलं, तेव्हा मोदीजींनी असा विचार केला की माझ्या या भगिनींना त्रास होतोय, माझा हा सगळा कामगार वर्ग आहे, यांच्या चुली बंद पडलेल्या आहेत, त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला काय देत आहेत? काय काय 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ। कोविड गेला तरी चालू आहे का बंद आहे? चालू आहे। म्हणजे कोणतीही योजना जेव्हा सरकार देतं तेव्हा आपलं काम संपलं की बंद करताय का?
त्यामुळे खोट्या भूलथापांना बळी पडायचं नाही. आपण वर्षानुवर्ष या भूलथापांना बळी पडून आपण इतर लोकांना मत देत होतो. परंतु 2014 पासून आपण सगळ्यांनी ठरवलंय की देशात मोदीजींचं सरकार, राज्यात देवाभाऊंचं सरकार आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण निवडून आल्याशिवाय या सगळ्या सुविधा आपल्याला त्यांच्यामुळेच मिळतात. त्यामुळे मत कोणाला द्यायचं. यावेळी प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात आणि कल्पना कदम यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आणि मतदारांनी संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलं. होडगीला पर्यटक स्थळ झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांना इथल्या लोकांना एक विरंगुळा मिळावा म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पर्यटक स्थळ स्थापन झालं. आज मला सांगा, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय अवस्था असते आणि आपण कसे वेदना भोगतो. म्हणून माननीय मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंनी अनेक योजना गोरगरिबांसाठी आणल्या. मोफत रेशन दिलं. असे अनेक सुविधा करणारे आपल्या विकासाची गंगा सोलापुरात आणायची असेल तर आपल्याला कुणाला मत द्यायचं आहे? आपण कुणाला मत देणार? आवाज येत नाही, आवाज. म्हणून देवाभाऊनी आता परत एक नवीन योजना आणली महिलांसाठी, लखपती दीदी. हे 15,000 तर आहेतच, देवाभाऊनी चालू केली. या सभेला माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.